आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याची काळजी घेणं विसरतो. यामुळे केस गळतीचा आणि हाडे दुखण्याचा त्रास होतो. यावर अळीवची खीर हा उत्तम पर्याय आहे. आपण जर ही खीर आठवड्यातून एकदा जरी खाल्ली तरी ती आपल्या आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरेल. नमस्कार, रेतिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी अळीवची खीर. काही ठिकाणी याला आळीव म्हटलं जातं, काही ठिकाणी हाळीव, तर काही ठिकाणी हालीम असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आळीवामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय त्यामध्ये लोह म्हणजेच आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखी महत्त्वाची मिनरल्स देखील असतात. या ठिकाणी मी 4 चमचे इतकं अळीव घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे भिजवून घ्यायचे आहेत, भिजत घालायचे आहेत. तरी मी यामध्ये थोडं पाणी घालून हे भिजवून घेते. तर तुम्ही ते बघू शकता, हे पटकन भिजले जातात. जसं की आपल्या सब्जाच्या ज्या बिया असतात त्यासारखंच हे लगेच पाणी शोषून घेतं. इथे जितकं मी पाणी घातलेलं होतं ते पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतले. त्यानंतर मी अजून थोडंसं पाणी घालून यामध्ये हे भिजवून ठेवत आहे. तर आपल्याला हे 2 तासासाठी किमान भिजवून ठेवायचं आहे. आता मी हे 2 तासासाठी भिजत घालते. त्यानंतर आपल्याला याची खीर बनवून घ्यायची आहे. तर हे असं 2 तासासाठी भिजत घालते. 2 तासानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपले अळीव व्यवस्थित भिजले गेले आहेत आणि ते असे फुललेले देखील आहेत, म्हणजे ते व्यवस्थित भिजलेले आहेत. आता आपल्याला याची खीर बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी ते जाड अशी एक कढई घेतली आहे. तुम्ही जाड पातेलं देखील घेऊ शकता. ते जाड असावं म्हणजे खाली दूध करपणार नाही. तर मी ते जाड कढई घेतले, त्यामध्ये दूध घेतले अर्धा लिटर इतकं आणि ते दूध असं उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे अळीव, भिजवलेले अळीव घालून घ्यायचे आहेत. भिजवलेले हे अळीव आपल्याला थोडे असे चिकट वाटू शकतात, पण ते गरम दुधामध्ये घातल्यानंतर हळूहळू ते मोकळे होतात. त्यामुळे ते दुधात घालून आपल्याला एका मोठ्या चमच्याने असे ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतात आणि त्याला उकळी आली की ते आपोआप दुधामध्ये असे वेगळे होतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, ते दुधामध्ये सहज वेगळे होतात. मी ते असंच ढवळून घेत आहे. तर आपल्याला लगेच यामध्ये साखर वगैरे घालायची नाही. सुरुवातीला हे असं जरा 10-15 मिनटं शिजू द्यायचं आहे दुधामध्ये. खीर व्यवस्थित होऊ द्यायचे, नंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची. तर मी इथं हे शिजण्यासाठी 15 मिनटं ठेवून देते. ह्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही ते शिजण्यासाठी ठेवतात त्याच वेळेला तुम्हाला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत, म्हणजे तेही देखील दुधासोबत शिजतात. आता तुम्ही ते बघू शकता, आपली खीर बऱ्यापैकी आटलेली आहे. कन्सिस्टन्सी अजून थोडी थिक हवी आहे, म्हणून मी अजून थोडा वेळ ते शिजण्यासाठी ठेवते, म्हणजे 5 मिनटं तरी अजून शिजण्यासाठी ठेवत आहे. आता तुम्ही ते बघू शकता, खिरीचा कलर देखील चेंज झाला आहे आणि ती बऱ्यापैकी थिक झाली आहे, जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी. यावेळेला आपल्याला यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता. मी इथे एक लहान वाटी इतकी साखर घातली आहे, म्हणजे साधारणतः 7 चमचे इतकी साखर मी यामध्ये घातलेली आहे. जर तुम्ही गूळ घालणार असाल तर तुम्ही गूळ पूर्ण खिरीचं टेम्परेचर पूर्ण कमी झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालू शकता, कारण गरम दुधामध्ये गूळ घातला तर ते फाटण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरणार असाल तर खीर पूर्ण तयार झाल्यानंतर ती गॅसवरून खाली उतरवून त्याचं दुधाचं टेम्परेचर पूर्ण कमी झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा आणि तो विरघळवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गुळाची, म्हणजे गूळ घालून बनवणार असेल तर अशा प्रकारे ही खीर करायची आहे. तर मी यामध्ये 2 चमचे तूप, 1 चमचा, छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ देखील घातलेलं आहे. त्यामुळे खिरीची चव अजून वाढते. तर तुम्ही हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे घालू शकता. अशा प्रकारे ही आपली खीर तयार आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.